एका कार्यक्रमाला आणि खानदेशचा राजा एकदा जोरदार टाळ्या सचिन कुमावतजींचं आगमन झालेलं आहे. अहिरणी भाषेचा आणि लोककलेचा एक बुलंद आवाज. दादा मला येता बरोबर तिथे बोलले कसाशे भाऊ मना अहिराणी भाषा मा दादा मनाशी बोलण्यात मला लय आनंद होईना दादा. रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय. अनुश्री माने आमची बिग बॉसची कंटेस्टन्स होती. बंदी पडत का? थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. दोन तीन काही जण निघाले आहे बाहेर जायला. चला मग बघू, आम्ही सगळे तयार झालेले आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय खानदेश. राम राम भाईयो. राम राम भाईयो. जय खानदेश. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही पुण्यात आज बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी प्रोग्राम आहे. समरसता लोककला संमेलन. त्यासाठी खानदेशातून सांस्कृतिक विभागानं मला पाहुणे कलाकार म्हणून आमंत्रण दिलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही आता निघालो आहे. ताईच्या इथून माझी बहीण राहते पुण्यात आंबेगावात कात्रजकडे, तिकडून आम्ही निघालो. ताई, शुभम, चिमड्या चिमड्या निवडो खेळत आहे. तू नाही खेळत का? तर आता निघालोय मित्रांनो कार्यक्रमासाठी बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी. आम्ही सगळेजण आलेले आहे एका कार्यक्रमाला. मी तुम्हाला माझी बुवा दाखवते आणि माझी फॅमिली. एकदम शांत बसायला. दोन मिनिटं बस. हो. सचिनजी कुमावत. आणि खानदेशचा राजा एकदा जोरदार टाळ्या सचिन कुमावतजींचं आगमन झालेलं आहे. बघा, आपली भाषा समृद्ध करण्याचं काम ज्या माणसाने केलं आणि खरंच ते तिची आता भाषा आहे ती प्रत्येकाला आपलीशी वाटते. त्यामुळे भाषेचा एक वेगळी मजा आहे. धन्यवाद. त्यांचंही आपण या ठिकाणी पिठा बांधून स्वागत करूया. सर्वांचं यथार्थ स्वागत. भारताचा सर्वोच्च सन्मान पद्मश्री हा सन्मान यावर्षी ज्यांना मिळाला ते म्हणजे आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष रघुवीर भाऊ खेडकर. पद्मश्री रघुवीर भाऊ खेडकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या ठिकाणी सन्मान होतोय पद्मश्री आदरणीय रघुवीर खेडकर साहेब. जोरदार टाळ्या वाजवून सरांचं पुन्हा एकदा आपण विजयजी मोरे यांना विनंती राहील आपण सन्मान द्यायचं. दोन्ही कलाकार अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपला प्रवास केलाय आणि नावामध्ये सचिन कुमावत. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. अहिरणी भाषेचा आणि लोककलेचा एक बुलंद आवाज. मला वाटतं आता पुन्हा सांगितलं बिग बॉसवर मी पाहिलं म्हणजे आपल्या शोकांतिक आहे. आपले बरेचसे कलाकार जोपर्यंत टीव्हीवर दिसत नाही तोपर्यंत त्यांचा प्रवास कळत नाही. पण आम्हाला अत्यंत अभिमान आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे उदरपर्यंत. दादाचं आपण याठिकाणी स्वागत करूया. डॉक्टर माणिक सोनवणे यांना विनंती राहील आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी यायचे. डॉक्टर माणिक सोनवणे सर हो. आपल्या शुभास्ते या ठिकाणी हा सन्मान होतोय.
मराठी बिग बॉस फेम सचिन कुमावत आपल्या ऐरणी भाषेचा मला वाटतं हा जो प्रवास त्यांनी जनसामान्यापर्यंत जो सहज आणि सोप्या पद्धतीने पोचवला आहे आणि ही भाषा आज प्रत्येकाला आवडू लागली आहे त्याचं एक सुंदर उदाहरण सचिन कुमावत. टाळ्या वाजवल्या जोरदार. खऱ्या अर्थाने मोरे यांचाही सन्मान या ठिकाणी जितेंद्र बाईकर हे करतील अशी विनंती करतो. वाजवल्या जोरदार. त्यानंतर सचिन दादा सर्वांशी संवाद साधतो. सर्वांना जय महाराष्ट्र, जय खानदेश. या समरसता लोककला संमेलनासाठी उपस्थित असलेले मंचावरील मान्यवर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व लोककलाकार. मी खरं म्हटलं तर तिथे बसलो होतो. आलो तेव्हा विचार करतोय की मी इथपर्यंत आलो कसा. मी हे सगळं चालू असताना थोडं फ्लॅशबॅक मध्ये गेलो. जी माझी 2005 पासून सुरुवात झाली, गेली 20-22 वर्षापासून मी जे माझ्या लोककलेसाठी, जी माझ्या लोकभाषेसाठी, माझ्या मायबोलीसाठी काम करत असताना जी माझी असणारी एकनिष्ठता, त्यासाठी असणारी प्रामाणिकता आणि ती भाषा, ती लोककला महाराष्ट्राच्या घराघरात, भारताच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी जी तडफड केलेली, जी सातत्य असणारी जो माझा प्रयत्न आहे तो मला इथपर्यंत घेऊन आला असं मला वाटतं. आज इतक्या मोठ्या लोकांमध्ये माझ्यासारखा छोटासा माणूस, ते मला समजत नाही समोरून कसं दिसत असेल. खरंय नाही दादा, मी रघुवीर दादांचा लोकनाट्य तमाशा माझ्या गावात शेंदुर्णीत, दादा मला येता बरोबर तिथे बोलले कसाशे भाऊ मना ऐराणी भाषा मा दादा मनाशी बोलण्यात मला लय आनंद होय ना दादा. ही एक म्हणजे किती उंची आहे या कलावंतांची. मला प्रश्न पडतो की त्याच्यामुळे मी बोललो मी खूप छोटा आहे, मी खूप लहान आहे, मी वयानं पण आणि त्यांच्या अनुभवानं पण. दादांचा तमाशा मी मातीत बसून पाहिलेला आहे. शेंदुर्णी मार्केट कमिटीमध्ये तुम्ही ते लोकनाट्य करायचे आणि जत्रेच्या वेळेस आमच्या गावची जत्रा राहायची. आज अशा कलावंतांसमोर सोबत बाजूला मी तिकडे बसलोय. खरंच माझं भाग्य आहे. खरं म्हटलं तर माझी लोककला, माझी ऐरणी मायबोली, माझी आदिवासी मायबोली मला इथपर्यंत घेऊन आली. मी गेल्या 20-22 वर्षापासून खूप खडतड वेळेत मी आज माझ्या करिअरची सुरुवात केली. मी इंजिनिअरिंग सोडून दिलं. खरं म्हटलं लोक त्यावेळेस मला वेळेत काढत होते की इंजिनिअरिंग सारखं एक शिक्षण सोडून एक आमची प्रादेशिक ऐरणी भाषा, आमची आदिवासी भाषा, त्या भाषेत मी काम करायला लागलो. ते जे ध्येयनिष्ठ जे होतं, जे ध्येय मी फिक्स केलेलं होतं डोळ्यासमोर की ठीक आहे आज नाव पाडून घ्या तुम्ही, जे कोणी माझ्या कामाला किंवा मी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर तुम्ही हसून घ्या. एक दिवस तुम्ही नक्कीच टाळ्या वाजवशाल. आज ते तिथे बसून टाळ्या वाजवणार याचा आनंद आहे. परिषदेचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो की खानदेशातून मला इथे आमंत्रण दिलं, मला पाहुणा कलाकार म्हणून या ठिकाणी बोलवलं. मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश. बर केसावर फुगे ऐकलंय का? हा हॅलो हॅलो, एवढीशा आवाजात नाही ऐकायचंय का? मी एक छोटस म्हणतो कारण बरेच मान्यवर आहेत. आणि सचिन मी छोटस कट करतो. तुम्ही आता बोलताना म्हटलं की अनेकांनी आधी नाव पाडायचा प्रयत्न केला, आता नाव लोकांकडनं ऐकायचा आवाज होता. सचिन दादासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. हा तोच कलाकार आहे. शिक्षण सोडलं म्हणून अनेकांनी आधी नावं ठेवली आणि आज तेच प्रेक्षक आहेत जे सभागृहात सचिन म्हणते. मला वाटतं आपल्या आयुष्याचा प्रवास एवढा झाला पाहिजे. सचिन दादा, ओव्हर टू यू. वमनी माय व बबल्या इकस केसावर फुगे, वमनी माय व बबल्या इकस केसावर फुगे,
फुगे घ्या फुगे केसावर फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे केसावर फुगे वमनी माय व बबल्या कस केसावर फुगे सावन महिना मा तुला याद करनाई सावन महिना मा तुला याद करनाई याद करनाए रानी तुला प्यार करनाए याद करनाए रानी तुला प्यार करनाए जानूगी तमन्नावरल्याची बहाय उन्हात माले घेऊन जा जानूडी तमन्नावरल्याची बहाय उन्हात माले घेऊन जाय मनी मोगरा माले काय मनस माय रस्त्याला यमनलं माय रस्त्याला यमनलं माय रस्त्याला यमनलं माय रस्त्याला यमनलं माय सचिन रस्त्याला यमनलं माय धन्यवाद क्या बात आहे धन्यवाद जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे धन्यवाद आणि रसप्याला घेताना गुगल पेचा नंबर तोच आहे धन्यवाद यानंतर कलाकार म्हणजे आम्हाला भाग्यवान तुमचंच वाचन छान झालं चांगलं झालं 2 शब्द बोलला आम्हाला सगळ्यांच्या अर्थाने 3 दिवस तर मित्रांनो नमस्कार. बालगंधर्वरचा रंगमंदिरचा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल. आता मी निघालो तिथून. कार्यक्रम अजून चालू आहे. बाकीचे काही कलावंत यायचे बाकी होते. आता आम्ही चाललोय एका चांगल्या ठिकाणी. गेल्या काही दिवसांपहिले अनुश्री माने आमची बिग बॉसची कंटेस्टन्स होती. तिच्या घरभरणीचा कार्यक्रम झाला. नेमकं मला तिथे जाता आलं नाही कारण माझा कार्यक्रम होता. तर आता योगायोग मी पुण्यात आलोय तर तिला मी बोललो होतो की मी घरभरणीच्या दिवशी येणार नाही पण मी 28 तारखेला येतोय. मी तुला भेट द्यायला येतो सदिच्छा भेट द्यायला. तर मी तिच्याकडे चाललोय आता. बघू. काढा. लिफ्ट बंद नाही पडत का? नाही काल पडली होती. मग? तिने कॉल केला ना आतमधून. नाही का तुझी लिफ्ट बंद पडली होती काल 5व्या मजल्यावर. ये की अजून तुम्ही कोण ठेवलं असतं. नाव काय तुझं बाळा? नाव सांगा एकेकांचे. तिने घेतली. भाजी चांगली आली. कोणी बनवली? आई थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. मित्रांनो 22 तारखेला अनुश्रीचं नवीन घराचं घर भरणी होतं. मला काही यायला जमलं नव्हतं कारण माझा त्या दिवशी प्रोग्राम होता. पण मी बोललो होतो की 28ला येईल. आज आलो आणि तिला शुभेच्छा सदिच्छा भेटीसाठी आम्ही फॅमिली सगळी इथे आलो. आणि थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. येस. माझ्यासोबत असले हिच्यासाठी मी एक स्पेशल वस्तू आणली अजून एक अनुश्रीसाठी. हा तू अनुश्रीसाठी एक स्पेशल खायचीच वस्तू आणली आहे. मध्ये मध्ये येणार ती वस्तू तिला दाखवतो. ती दाखवल्यावर तिला काहीतरी आठवण येतं का कोणत्या तरी दिवसाचं ते विचारतो. बिग बॉस मधल्या आमच्या खूप मजा मस्ती होत्या. त्या ठिकाणी अनुश्री काय म्हणतात मुद्दामून ज्या काही गोष्टी करत होत्या त्याच्यामध्ये कॅडबरी तिने घेतली होती. एकदा चाबी घेतली होती. त्याचा खापर आमच्यावर फुटलं होतं. 3 दिवस उपाशी होतो आम्ही. आणि खरे उपाशी होते म्हणजे असं नाही की फक्त बोलण्यापुरतं खरे उपाशी होते. कॅडबरी
तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे आलात त्यासाठी धन्यवाद. आणि तू बोलवलं, मला यायला नाही झालं, मला ते कसं तरी वाटत होतं. कारण आपल्या बिग बॉस नंतर हे अशाच काही मोमेंट आहे की आपण भेटू शकतो. असं रिकामा तर नाही भेटू शकतो काहीतरी, कारण बऱ्याच दूर येणं जाणं आपण प्रत्येक जण त्याच्या कामात आहे. चला आज बरं वाटलं, मला पण भेटू. आणि तुझी ही प्रगती पाहून मला बरं खूप आनंद झाला. बरोबर आहे की नाही ताई? आमच्याकडून सुद्धा तुम्हाला एक छोटस रिटर्न गिफ्ट. का पण का म्हणजे असंच तुम्ही आलात ना त्यासाठी, म्हणजे आम्ही वाण देतो तर तसंच एक छोटस रिटर्न गिफ्ट. हा घ्या. मुळचंदचं प्रमोशन व्हायला लागलंय सगळीकडे. ये तू इकडे. जा स्नॅप सेव्ह करा. याची. हा. हा. दोन तीन तुमच्यासारखी काढ आहे. पोस्ट तीन मस्तीखोर भांडणखोर चुगलखोर. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता पुण्यातून म्हणजे पिंपरी चिंचवड अनुश्रीला भेटून आम्ही निघालो. प्रोग्राम झाला, भेटणं झालं आणि आता डायरेक्ट जळगाव शेंदुर्णी. तर चला, अपेक्षा आहे की हा सुद्धा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. असेच ब्लॉग, असंच एंटरटेन, असंच तुमचं एक मनोरंजन ह्या माध्यमातून होत राहील आणि नक्कीच चांगलं करण्याचा प्रयत्न करू. सुरुवात आहे, समजून घ्या, सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश.